भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सैनिक भूपेंद्रनाथ दत्त, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांच्याविषयी। भूपेंद्रनाथ दत्त एक प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्र अभ्यासक आणि क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते। 1880 साली कलकत्ता इथं जन्मलेले भूपेंद्रनाथ दत्त स्वामी विवेकानंद यांचे लहान बंधू होते। त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक श्रद्धांवर ब्रह्मसमाजाचे संस्कार होते। त्यामध्ये जातीविहीन समाजावर तसंच एकेश्वरवादावर विश्वास आणि अंधविश्वासाविरोधात उठाव करणं या मूल्यांचा समावेश होता। सन 1902 मध्ये ते बंगालच्या क्रांतिकारी समाज संघटनेत सामील झाले। या संघटनेच्या उभारणीमागे प्रमथनाथ मित्रा यांची प्रेरणा होती। याच काळात ते अरबिंदो आणि बरींद्र घोष यांचे अत्यंत जवळचे सहकारी झाले। भूपेंद्रनाथ दत्त यांनी युगांतर पत्रिका नावाच्या वर्तमानपत्राचं संपादन देखील केलं। 1907 साली दत्त यांना इंग्रज पोलिसांनी राजद्रोहाचा आरोप ठेवून अटक केली आणि त्यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात भूपेंद्रनाथ जर्मनीला गेले आणि तिथं त्यांनी क्रांतिकारक आणि राजनैतिक कारवाया सुरू केल्या। 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची इथं झालेल्या वार्षिक संमेलनात त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वाच्या अधिकाराचा प्रस्ताव सादर केला। नंतरच्या काळात काँग्रेसच्या समितीनं या प्रस्तावाला मान्यता दिली। भूपेंद्रनाथ यांनी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या 2 वार्षिक संमेलनांचे अध्यक्षपद देखील भूषवलं। राजकीय कारवायांमध्ये सक्रियतेनं सहभागी झाल्यामुळे भूपेंद्रनाथ यांना ब्रिटिश पोलिसांनी अनेक वेळा अटक केली। 25 डिसेंबर 1961 रोजी त्यांचं निधन झालं। धरतीच्या या महान सुपुत्राला आदरपूर्वक नमन। कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती है आए, घृणय प्रलय की घोर घटाए, पांवों के नीचे अंगारे, सर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। 25 डिसेंबरला स्वातंत्र्य सैनिक, कवी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते। वाजपेयी यांचा जन्म 1924 साली ग्वाल्हेर इथं झाला। 16 वर्षांचे असताना 1942 मध्ये वाजपेयी आणि त्यांचे मोठे बंधू प्रेम यांना भारत छोडो आंदोलनादरम्यान 24 दिवसांसाठी अटक करण्यात आली होती। ते आर्य समाजाच्या युवा शाखेचे सदस्य म्हणून सामाजिक जीवनात सक्रिय होते। त्यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींमुळे कायद्याचा अभ्यास सोडून दिला। टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया गाता हूँ। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय जनसंघाच्या अनेक संस्थापक सदस्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा समावेश होता। भारताच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तम प्रकारे निभावली। त्यांच्या कार्यकाळात पोखरण 2 अणुचाचणी, सुवर्ण चतुष्कोन राजमार्ग योजनेसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा विषयक योजनांची अंमलबजावणी तसंच उदारीकरणाच्या धोरणांचा स्वीकार असे संस्मरणीय शासकीय निर्णय अंमलात आले। वाजपेयी प्रसिद्ध कवी देखील होते। त्यांच्या अनेक प्रकाशित कविता संग्रहांमध्ये कैदी कविराज की कुंडलिया आणि अमर आग यांचा समावेश आहे। देशाप्रती त्यांचं अनमोल योगदान लक्षात घेऊन त्यांना 2015 मध्ये भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या महान व्यक्तिमत्वाचं 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झालं। 25 डिसेंबरला महामना मदन मोहन मालवीय यांची देखील जयंती असते। एक शिक्षणतज्ञ आणि पेशानं वकील असलेले मालवीय असहकार आंदोलनातील महत्त्वाचे सदस्य होते। शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्यांनी 1911 मध्ये वकिली व्यवसायाला तिलांजली दिली। त्यांनी असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला।
सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी 1928मध्ये झालेल्या आंदोलनात लाला लजपतराय, जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक लोकांसोबत मालवीय यांनी देखील भाग घेतला. सायमन कमिशन, सायमन कमिशन, भारत माता की 1932मध्ये सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात 4 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे मालवीय हे एकमेव नेते आहेत. 1916मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये ते प्रमुख संस्थापक होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत 2015मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.